ब्रह्मगिरी पर्वत हे गोदावरी नदीचे उगमस्थान म्हणून ओळखले जाते. पौराणिक कथानुसार गौतम बुद्धाच्या तपस्येमुळे भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याच ठिकाणी गोदावरी नदी प्रकट केली. आजही येथे गोमुख या दगडी मुखातून सतत पाणी वाहतं. हा पर्वत गोदावरी नदीच्या उगमस्थानासाठी प्रसिद्ध असून धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. हा सह्याद्री पर्वतरांगेचा एक भाग आहे आणि येथे प्राचीन मंदिरे, गुहा व तीर्थस्थळे आहेत. तर दोस्तो, हेच पाहण्यासाठी आम्ही काही मित्र याच पर्वतावरी जाण्यासाठी निघालो. फिरायला जाण्यासाठी प्लॅनिंग खूप महत्त्वाचे असते हे मला याच वेळी समजलं. बट आमचं कसं, आमचा एक आठवडा अगोदर प्लॅनिंग झालेली असते. प्लॅनिंग करत गाडी नव्हती आमच्याकडं. आम्हाला जवारफाटा या ठिकाणी पोहोचायचं होतं. आम्हाला गाडीवाला भेटला. मस्तपैकी त्याच्या गाडीवरती बसून आम्ही विक्रमगड ठिकाणी पोहोचलो. सध्याची परिस्थिती अशी आहे की विक्रमगड हे R15 या गाडीसाठी एकदम विक्रमगडला पोहोचलो आणि थोडा वेळ वाट बघत होतो दुसऱ्या मित्रांची. ते आले आणि तिथून पण आम्ही निघलो जव्हारकडे, कारण आमचा रूटच तसा होता. जव्हारफाटा, विक्रमगड आणि नंतर ब्रह्मगिरी पर्वत. जसा जसा जव्हार सुरू तसं तसं घाट चालू झाले. मोठे मोठे घाट होते. एकदम वळणाचा रस्ता आणि एकदम मस्त जंगल, हिरवगार, थोडा थोडा पाऊस, एवढं मस्त वाटायचं. ही माझी पहिलीच फेरी, त्याच्यामुळे मी खूप जास्त एक्सायटेड होतो आणि वर्षातून पहिल्यांदाच कुठेतरी गावाच्या बाहेर फिरायला चाललो होतो. तोही जास्तच आनंद माझा चालू होता. घाटामध्ये थांबून आम्ही काही फोटो आणि सेल्फ्या सुद्धा घेतल्या. त्या हे बघा आहेत. पुढे आमचं कशा प्रकारे पोपट झालं ते सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यापूर्वी हजेरी लावणं खूप गरजेचं आहे. तर सबस्क्राईब करा आणि लाईक करूचा. आमच्या एका चुकीमुळे आम्हाला थोडक्यात पोलिसांनी सुद्धा पकडलं, कारण बिना हेल्मेटचे एवढे लांब गेलो होतो. त्याच्यामुळे आम्हाला पोलिसांनी पकडून फाईन सुद्धा मारली. हे तर होणारच होतं, एकदम स्क्रिप्टेड होतं. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळ दाट जंगलाने वाढलेला पावन आणि पुनरावृत्त पर्वत हा पर्वत म्हणजेच ब्रह्मगिरी. ब्रह्मगिरी पर्वतावर जाण्यासाठी सुमारे 750 पायऱ्या चढाव्या लागतात अंदाजे. प्रत्येक वळणावर निसर्गाचा नव्याने ओळख होते. त्याच्यामध्ये 2-3 मित्र असे होते की त्यांना माहिती होतं की गाड्या कुठे पार्किंगला लावायच्या असतात. बट श्रावण महिना असल्या कारणाने गाड्या पुढे जाऊन देत नव्हते. बाईक अलाउडच नाही पुढे, कारण जत्रा भरलेली. मग एका काकाने 50 रुपये घेतले आणि त्यांच्या घराच्याच समोर गाडी लावायला सांगितले. हिरवगार, धबधबे आणि शांतता. ट्रॅक करताना सप्तशृंगी गुहा, कपिल तीर्थ आणि विविध पुरातन स्थळ. बट हे सगळं पाहण्यासाठी आम्ही खूप चुक्या केल्या, कारण घरातून निघलो लेट, आलो तेव्हा गर्दी खूप. श्रावण महिना आहे त्याच्यामुळे फेऱ्या चालू आहेत. शक्यतो येत असेल वरती जातात सकाळीच किंवा सुट्टीच्या दिवशी न आणि बिलकुल यावेच नाही. पर्यटन स्थळ म्हणून पाहायला येत असेल तर आणि धार्मिकदृष्ट्या येत असेल तर श्रावण महिना हा बेस्ट आहे. ब्रह्मगिरी फक्त ट्रेकिंगचा अनुभव नाही, तो आध्यात्मिक उत्पत्तीचा प्रवास आहे. डोंगराच्या पायथ्याशी असलेला त्र्यंबकेश्वर मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक. पावसाळ्यात ब्रह्मगिरी जणू स्वर्गासारखाच भासतो. धुके, सतत वाहणारे झरे, पक्ष्यांचे स्वर, हे सगळं मनाला स्पर्शून जातं. बट हे सगळं अनुभवण्यासाठी डोंगराच्या वरती जाणं गरजेचं असतं. बट आमचं कसं झालेलं आहे की आम्हाला वरती जाताच येत नव्हतं, कारण भरपूर सारी गर्दी होती. श्रावण महिना असल्याकारणाने सर्व धार्मिक लोक त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी लाईन लावलेली होती. मग काय, आम्ही तर लाईन लावणार नव्हतो, कारण साईबाबांनी लेट पोहोचलो. ब्रह्मगिरी पर्वत हा एकाच ठिकाणी तीर्थ, पर्यटन आणि आत्मशांतीचा संगम आहे. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा तरी या पर्वताची वारी केलीच पाहिजे.
आमच्या छोट्याशा चुकीमुळे आम्हाला हा पर्वत एक्सप्लोअर करता आला नाही आणि तुमच्यासाठी काही व्हिडिओसुद्धा काढता आले नाही, त्याच्याबद्दल मी सॉरी मागतो. नेक्स्ट टाईम आपण या पर्वतावर लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्यासाठी चांगली माहिती. एवढ्या साऱ्या चुका झाल्यानंतर आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की इथून परत जाणे महत्त्वाचं आहे, कारण जास्त टाईम झाला तर घरी पोहोचणं इम्पॉसिबल होतं. मग आम्ही तिथून थेट रिटर्न तिकीट काढलं. तिकीट मीन्स रिटर्न गाड्या काढल्या आणि घरच्या प्रवासाकडे निघालो.